साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. 40 वर्षांमधील मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित मतदार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलंय. सौ अनुराधा नागवडे म्हणाल्यात की 40 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहेत. निवडून आलेल्या विरोधकांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलाय. हे चित्र बदलण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत. राज्यामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. मतदारसंघात देखील विकास व्हावा म्हणून लोक बदलाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी मतदारसंघात पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यानं त्यांचा दीर्घकालीन फायदा होताना जनता पाहत आहे. या निवडणुकीमध्ये घोड कुकडी पाटपाणी प्रश्न, डिंबे माणिकडोह बोगदा, MIDC हे प्रश्न सुटण्यासाठी मतदार आपणास निश्चित विजयी करतील. यावेळी बोलताना सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी मतदारसंघामधील जनता विरोधकांच्या केवळ घोषणा ऐकत होती, प्रत्यक्षात कृती नसल्यानं जनता पाचपुते यांना वैतागली आहे. राज्यामध्ये देखील बदलाचे वारे वाहत आहेत. श्रीगोंदा मतदारसंघामध्ये सौ अनुराधा नागवडे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ते म्हणालेत की शेतकरी पाणी प्रश्नामुळे सुखी नाहीये. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतायत. त्यावर कळस म्हणजे महिलांवरती गलिच्छ टीका होताना दिसतेय आणि त्यांच्यावरती कारवाई देखील होत नाहीये. अशा घटना जनता पाहते. त्यामुळे याचं उत्तर मतदानामधनच दिलं जाईल. माजी आमदार राहुल जगताप यांचं नाव न घेता नागवडे म्हणालेत की महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्यानं जगताप यांनी उमेदवारी देताना आघाडीमध्ये 3 पक्ष असल्यानं 2 पक्षांना थांबावं लागणार आहे. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. आम्ही देखील त्यांच्याशी संपर्क साधत आहोत. शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी त्याग करत आम्हाला उमेदवारीसाठी पाठिंबा दिला. त्यांच्यासाठी शिवसेनेनं आग्रही मागणी केलेली असताना सुद्धा त्यांनी आम्हाला मदत केली. याचा विशेष उल्लेख राजेंद्र नागवडे यांनी केलाय. यावेळी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस तसेच साजन पाचपुते, सुनंदा पाचपुते आदींची भाषणं झाली आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन करत सौ अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, आमच्या सर्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील आणि आमच्या तालुक्यामध्ये आदरणीय बाबासाहेब असतील, आदरणीय साजन भैया पाचपुते असतील, माझे धीर दीपक शेठ, राजेंद्र दादा, आदेश शेठ, आमचे सर्व कार्यकर्ते, आमच्या सर्व भगिनी, सुनंदाताई, या सगळ्यांच्या साक्षीने आज आम्ही सगळ्या उत्साहामध्ये फॉर्म भरला. 40 वर्षामध्ये श्रीगोंदा तालुक्यात जो बॅकलॉग भरून काढायचा आहे त्यासाठी आम्ही इलेक्शन लढत आहोत. आपल्या तुम्ही सुद्धा बघितलं असेल येताना वगैरे आमच्या तालुक्यामध्ये रस्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. गोड कुकडी साखळाईचा प्रश्न आहे, पाण्याचा सुरक्षितताचा प्रश्न आहे, लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे. पाणी असेल तर लाईट नसते, लाईट असेल तर पाणी नसतं आणि या सगळ्या आणखी खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही आता महिलांची सुरक्षितता, आताच मध्ये जी चिचोंडी पाटील मध्ये घटना घडली, तर या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत. नागवडे परिवाराने खरंच खूप संघर्ष केलाय. माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडेंनी या तालुक्यामध्ये खूप भरीव योगदान दिलेलं असताना सुद्धा काही गोष्टी अशा घडल्या मागे, त्यांना त्या गोष्टीचं खूप सहन करावं लागलं. पण आता नागवडे परिवाराला यश येणार आहे, कारण जनतेच्या मनात नागवडे परिवारांना विजयी करायचं असं आता लोकांनी ठरवलेला. प्रत्येकाचा वेगवेगळा नजरिया आहे. नागवडे परिवारात असेल मोठ्या मनाचा होता, पण त्यांना कोणीतरी मोठ्या मनाचं साजन भैयासारखं भेटलं, त्यामुळे असं सगळ्याच प्रकारचे माणसं असतातच. होणारी विधानसभा निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये
जनतेनं निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचा या सरकारवरती विश्वास राहिलेला नाही आहे. महिलांच्यावरती प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत. एकही दिवस असा खाली जात नाही. अगदी काळीमा फासेल अशा प्रकारचं काम आणि एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी घडत असताना त्याच पद्धतीनं मोठे नेते अतिशय गलिच्छ असं वक्तव्य करून संपूर्ण समाजव्यवस्था बिघडेल असं काम करण्याचा प्रयत्न करतायत. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. आणि या तालुक्यामध्ये 40 वर्षापासून फक्त घोषणा केल्या जातात. 40 वर्षापासून आज तागेत कुठेही शेतकऱ्यांना कुठलीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आहे. विसापूरमधल्या 8 गावांचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी सुटलेला नाही आहे. घोडच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. घोडची उंची वाढू, विसापूरची उंची वाढू अशा प्रकारच्या खोट्या वल्गना या ठिकाणी होत आहेत. तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फार मोठ्या प्रमाणात घोषणा होत आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. आणि त्यामुळे या तालुक्यातील सर्वसामान्य जनता हे संपूर्णपणे पाचपुते कुटुंबियांना या ठिकाणी वैतागलेली आहे. आणि म्हणून उद्याची ही विधानसभा निवडणूक पाचपुते विरोधात सर्वसामान्य जनता अशा प्रकारची या निवडणुकीला स्वरूप आलेलं आहे. खरं तर ही उमेदवारी महाविकास आघाडीची 100% नागोडे कुटुंबियांना नव्हती, परंतु आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांनी ठामपणानं गेल्या 2 वर्षापासून काही झालं तर श्रीगोंद्याची जागा ही मशालला शिवसेनेलाच राहणार अशा प्रकारे ठाम वक्तव्य त्या ठिकाणी सातत्यानं आपण पाहिलं. आणि तरुण सहकारी परंतु आज राज्यामध्ये अशा प्रकारचा संदेश देणारा साजन पाचपुते की महाविकास आघाडीचं तिकीट मिळालेलं असताना देखील त्या ठिकाणी त्याग करून आपल्या तालुक्यामध्ये मशाल पेटली पाहिजे, आपल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे, महाविकास आघाडीचा एक आमदार त्या ठिकाणी गेला पाहिजे अशा प्रकारची अत्यंत चांगली भूमिका घेऊन त्याग करून नागोडे कुटुंबियांना त्यांनी उमेदवारी दिली. ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक नेत्याची, कार्यकर्त्यांची, सर्वांची एक अपेक्षा असते की आपल्याला उमेदवारी या ठिकाणी मिळाली पाहिजे. परंतु महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष आहेत आणि त्या 3 पक्षामुळे कुठेतरी राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि वरिष्ठ पातळीवरती प्रत्येक पक्षातील आपल्या नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना आणि तशा प्रकारे त्यांना ही उमेदवारी मागे कशी घेता येतील आणि एकमेकाला सर्वांना बरोबर घेऊन आपलं महाविकास आघाडीचं सरकार कसं आणता येईल अशा प्रकारचे प्रयत्न हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.